शहाद्यात सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशनचा भव्य उद्घाटन सोहळा. सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशन नंदुरबार जिल्ह्याचा भव्य उद्घाटन सोहळा शहादा येथील मीरा प्रताप लॉन्स येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनोज कुमार डांगे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. यावेळी उपाध्यक्ष निलेश कदम, सचिव संजयजी यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून मोहन शेवाळे, सुनील भाऊ गायकवाड, ॲडव्होकेट अमोल गुलाले, किरसिंग दादा वसावे, डॉक्टर राजेंद्र पेंढारकर, ॲडव्होकेट मनीषा द्विरारी, डॉक्टर रवींद्र गुराले, डॉक्टर मनीलाल शेलटे, योगिता जोहरे, मंगेश दादा सुळे, रवींद्रजी बुनकर, राजू प्रधान, आशाताई माळी, जगन ठाकरे, देवीसिंग पावरा आदी मान्यवर उपस्थित होते. फाउंडेशन महाराष्ट्रभर सुमारे 5,000 शाखांद्वारे कार्यरत असून आरोग्य, शेती, महिला सक्षमीकरण व रोजगार निर्मितीसाठी गाव पातळीवर काम करत आहे. नंदुरबार जिल्ह्यातही सुमारे 2,000 कार्यकर्त्यांची मजबूत टीम विविध स्तरावर कार्यरत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शहादा तालुका अध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड, तळोदा अध्यक्ष अविनाश बागुल, अक्कलकुवा अध्यक्ष वसावे, धडगाव अध्यक्ष भिका ब्राह्मणे, नंदुरबार तालुका अध्यक्ष निर्मला चौधरी, रमेश बच्छाव यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास जिल्हाभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. सविता वळवी, अनेक योजना या ठिकाणी त्यांनी राबवल्या आहेत. महिला वाढीसाठी असलेले 500 रुपये विभाग क्रमांकांना 1,000 सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशन या योजनेच्या माध्यमातून दुरुस्त बहुत करके करता है. बड़े से लगा कैसे कि वो इसे लगा के करता है. इस तरह की एक दो विदेश के रहने को लाया कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट गुलाले यानंतर पण आज देवाच्या कृपेने आज भाऊ फॉरेनला आहे, मुलगा 23 वर्ष फॉरेनला आहे, मुलगी ओपीसी करते, मी संघटन बांधत फिरतो, बायको मुंबईमध्ये आहे. आज सगळं काही चांगलं आहे. पण सगळं काही चांगलं असलं तर मला ते घरात बसून देत नाही. मला नको आहे. मला फक्त आणि फक्त समाजसेवेचा वेळ आहे. कारण आपण जर जन्माला आलेलो आहे, मृत्यू तर सगळ्यांचा होणार आहे का नाही? कोण असा आहे काही तर जगणार आहे परमानंट? तर मृत्यू व्हायच्या अगोदर काहीतरी आपण जगापेक्षा वेगळं करूया हे धोरण घेऊन 3 वर्षापूर्वी उतरलो. मी अनाथ आश्रमची सेवा केलेली आहे. 5 वर्ष मी आर्मीच्या पेन्शनवरती मुलांना सांभाळलेला आहे. 5-5, 6-6 वेळा पूर्ण महाराष्ट्राचे दौरे झालेले आहेत. आज या ठिकाणी जे आपण ज्यांचे फोटो लावले पुजतो, किती महिला किंवा पुरुषांना वाटतं की सिंधुताई सपकाळ सारखं काम केलेलं चांगलं आहे? हात वर करा. बाकीच्यांना वाटत नाही. डाऊन डाऊन. किती लोकांना वाटत करा. डाऊन. कार्य केलेलं आहे. या वाचण्याचं काम केलं तरी झोप येते माणसाला. कारण एवढी कार्य मोठे आहेत, एवढी कार्य मोठे आहेत की आपल्या अंगावरती काटा येतो. आज सिंधुताई सर्वांना आवडते, पण त्या सिंधुताई सारखं मेहनत करायला आवडत नाही. ज्या वेळेला माझ्या सिंधुताईला रात्रीच्या 10 वाजता घरातून बाहेर काढलं, रात्रीच्या 10 वाजता घरातून बाहेर आली, डिलेवरी झालेली, स्वतःची वार दगडानं तोडली आणि दगडानं वार तोडून स्मशानभूमीमध्ये जाऊन बसली. खायला काहीच नव्हतं. स्मशानभूमीमध्ये भाकरी करून खाल्ल्या. ज्या वेळेला सिंधुताईने संघटन बांधायला सुरुवात केली, तुमच्या सारख्या महिला आल्यात का तिच्या बरोबर? हॅलो. साडी वगैरे घालून, इन्शर्ट करून, चांगलं करून मी तुझ्या बरोबर येतो, आलं का कोण? सिंधुताई मग काय केलं? सिंधुताईनं जिद्द हरली नाही. तिनं रस्त्यावर गेली, रेल्वे स्टेशनवर गेली,
भीक मागणाऱ्या मुली आणि भीक मागणारी मुलं, या मुलांना एक 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 करत 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 महाराष्ट्राची माय बनली, पूर्ण भारत देशाची माय बनली आणि तिला पद्मश्री अवॉर्ड दिला गेला. प्रश्न आहे महत्त्वाचा हा. सैनिक आणि शेतकरी जसं आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो, त्या पद्धतीने आपल्या भारत देशाचं आराध्य दैवत हे सैनिक आणि शेतकरी आहेत. तर आपण सैनिक आणि शेतकरी, जय जवान जय किसान हा आपण नारा फक्त लाल बहादूर शास्त्रींनी केलेला ऐकलेला आहे, पण यांची ताकद कधी एकत्र झालेली ऐकलेली नाही आहे. त्या पद्धतीने आपण या 30,000 शाखेच्या माध्यमातून जय जवान जय किसान म्हणजे सैनिक आणि शेतकरी एकत्र करत आहोत. आणि शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही जे आपले कृषी साधनं असतील किंवा कृषीची औषधं असतील ते एक स्वस्त दरामध्ये देण्याचा प्रयत्न आहे आमचा. ज्या पद्धतीनं आपण आरोग्य हेल्थ एटीएम मशीन आणलेलं आहे, त्याच पद्धतीनं आपण एक सॉईल टेस्टिंग मशीन, कारण आपण आपल्या आरोग्याची टेस्ट करतो त्या पद्धतीनं जमिनीची पण टेस्ट करणे गरजेचं आहे. आणि आजपर्यंत 90% शेतकरी कोणतीही आपल्या जमिनीची टेस्ट करत नाही. फक्त याची हिरवी जमीन दिसली म्हणून त्यांना युरिया टाकायचा, सुपर फॉस्फेट टाकायचं, त्यामुळं जमिनीची मात्रा ही कमकुवत चाललेली आहे. तर त्यासाठी प्रत्येकानं वर्षातून एकदा आपल्या जमिनीची टेस्ट करून घ्यावी. आज सिव्हिलमध्ये गेलं तर त्या मातीच्या परीक्षांसाठी हजारो रुपये मोजावे लागतात, पण शेतकऱ्यांना आम्ही महिन्यातून एकदा कृषी तज्ज्ञ आणि सॉईल टेस्टिंग मशीन हे त्यांच्या गावामध्येच उपलब्ध करून देणार आहोत. आणि त्या ठिकाणी मातीचं परीक्षण करून त्यांनी पीक जर घेतलं तर त्या ठिकाणी त्यांचा खर्च कमी होईल आणि जास्तीत जास्त हजारो रुपये त्यांचे वाचतील. हे शेतकऱ्यासाठी आम्ही करतोय आता सध्या तरी. येणाऱ्या काळामध्ये आता सध्या जो आहे तो बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहे. तर आपल्या संस्थेकडून जे बेरोजगार पुरुष आहेत किंवा महिला आहेत त्यांच्यासाठी काय रोजगाराच्या काही संधी आपण उपलब्ध करून दिल्या आहेत का? खूप चांगलं प्रश्न आहे. तुम्ही इथे ड्रेस कोड लागू करणार आहेत का? नाही. सध्या समजा आपल्या या भागामध्ये अतिदुर्गम भाग नंदुरबार जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील अतिदुर्गम भाग म्हणून मानले जाते. स्वच्छ भारत अभियान या माध्यमातून पण आम्हाला आज कमीत कमी 49 तालुक्याचं सब कॉन्ट्रॅक्ट भेटलेलं आहे. तर आम्ही ह्या नवीन युवकासाठी, रोजगारासाठी, जनजागृती अभियानासाठी आमचं एक मिशन आहे आरोग्यदा पुरस्कार. तर एक ज्या पद्धतीने ॲम्ब्युलन्स असते त्या पद्धतीने आम्ही आरोग्य हेल्थची गाडी फिरवतो प्रत्येक गावामध्ये. लोकांनी न भीता न कायता लोकांच्या मध्ये जागरूकता असणं गरजेचं आहे. लोकांना लोकांच्या ताकदीचा अंदाज येणं गरजेचं आहे. तर त्यामुळे आमचं हे मोठं अभियान आहे आणि आज खूप मोठं म्हणजे सक्सेस आम्हाला मिळताना दिसतंय. सगळ्या ठिकाणी 4-4, 5-5 हजार लोकांचे कार्यक्रम ओव्हरफ्लो व्हायला लागलेत आणि लवकरच आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर पसरतो. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.